आज लहानपणाचं पुन्हा ताजं झालं सगळं आठवणी. आमचं चालू होतं इथं दगडाचं खेळ. आमच्या गावाकडं असंच केलं मी आणि माझा भाऊ लहान. मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हतं, काय नव्हतं. असंच केलं आम्ही टाईमपास करायचा आता दिवस. अच्छा हे बघा हे दोघांना म्हणजे टी व्ही बंद आज फक्त केलायचं. मी कसं केलं तुम्ही पण चला केलं. ते दोघांचं मस्ती येत पण नाही कसं केलं फक्त मस्ती चालू होतं. आमचं सगळं केल्याचं चालू झालं. नंतर सामान भरायचं होतं कारण राशन आणून ठेवलं होतं भरायचं. असं 2 दिवस झाला असंच भरला होता. सगळं डब्यामध्ये भरून ठेवते. 1 किलो थोडी थोडी पैसे वाचून मी घरासाठी नवीन नवीन वस्तू आणते. असंच करते मी. सगळं सामान ते वाचलं होतं मग दुसऱ्या डब्यामध्ये सगळे हे दोघं जण काय करतं ते काय माझ्याजवळ असं आगळे का डाबरा गिलू गिलू चुमाचं जादू मंतर चालू पहिले चालू केलं. नंतर बायचं पण चालू झालं. तुम्ही नको मस्ती करू मला काम करू द्या असं म्हणलं तरी पण ऐकून नाही घेत. सगळं डब्बा भरून साईडमध्ये ठेवून दिली. बाहेर पण ऊन पडलं होतं पाऊस पण नाही. एवढा गरमी चालू आहे. पाऊस तर फक्त तोंड दाखवून परत गेला. कधी येणार काय माहीत. पावसाचा टाईम पाऊस नाही का कधी येणार. उन्हाचा टाईम येणार काय माहीत देवाला माहिती. चला जाऊ दे. सगळे सामान भरून ठेवले व्यवस्थित. बाईचं म्हणलं बाईला म्हणलं चल झोपून. ती म्हणते हां चल बघ कसं नाही स्ट्रेट केली माझी बाई. तर श्रावणचा महिना चालू होणार आहे मग केस पण कटायला का पहिला टाईम नाही भेटणार कारण आम्ही श्रावणच्या महिन्यामध्ये नाही हेअर कट नाही करत नील पण नाही कापत. केस पण कट करून घेते मी. बाई आली परत तिचं तर असं चालू असतं मम्मी फक्त मम्मी पाहिजे तिला. ते संध्याकाळी प्रेस करायचं होतं मग आज संडे टाईम भेटला. सगळे कपडे व्यवस्थित प्रेस करून ठेवून दिले. आमचा बाई बघ किती मस्त डिझाईन मेहंदीचं डिझाईन मेहंदी नाही हो पेन बघ किती मस्त डिझाईन काढली. व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असंच भेटू चॅनल.